अहिल्यानगर जिल्ह्यात जबरी चोरी करणारे सराईत आरोपीची टोळी स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद करत आरोपींकडून 10 गुन्हे उघडकीस आणून 11,19,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा असून त्या गुन्ह्यामध्ये फिर्यादी ताराबाई कोकाटे या शेतात काम करत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 78,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीनं चोरून नेले। संबंधित गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पथक तयार करत पथकास सूचना मार्गदर्शन करत कारवाई कमी पथकास रवाना केलं। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित गुन्हा उघडकीस आणण्याच्या हेतूनं घटना ठिकाणी भेट देत घटना ठिकाणची पाहणी केली असता संबंधित गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना व्यावसायिक कौशल्याआधारे संबंधित गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी गणेश काळे राहणार वाकोडी तालुका जिल्हा अहिल्यानगर यानं त्याच्या साथीदारासह केला असून तो त्याच्या साथीदारासह अहिल्यानगर सोलापूर जाणाऱ्या रोडवर वाकोडी गावच्या शिवारात जुना जकात नाका येथे 2 मोटरसायकलवर आल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता जुना जकात नाका येथे 2 मोटरसायकल जवळ 3 इसम उभे दिसले। त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस तेथे जात असतानाच ते आरोपी तेथून पळून जाऊ लागले। दरम्यान पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करत त्यांना ताब्यात घेत त्यांची नावं विचारली असता त्यांनी गणेश काळे, विनय उर्फ टकल्या काळे, रोहित भोसले अशी त्यांनी नावं सांगितली। ताब्यातील इसम गणेश काळे याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल आणि बारकाईनं विचारणा केली असता त्याने त्याचे आणखी 2 साथीदार यांच्यासह तो गुन्हा केल्याची कबुली दिली। पथकाने गुन्ह्यात चोरी केलेले दागिने आरोपीच्या जवळून आणि आरोपीच्या राहत्या घरातून 9,04,800 रुपये किमतीचे 102 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 45,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल, 1,70,000 रुपयेचे 2 मोटरसायकल असा एकूण 11,19,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपींकडे अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का याबाबत सखोल तपास केला असता अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस आले। आरोपी गणेश काळे हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात विविध कलमांन्वये अनेक गुन्हे दाखल आहे। तसेच आरोपी रोहित लल्ल्या भोसले हा देखील रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरुद्धही अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये 3 गुन्हे दाखल आहे। तर ताब्यातील आरोपी गणेश काळे, विनय उर्फ टकल्या काळे, रोहित भोसले यांना गुन्ह्याच्या तपासकामी अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करून अटक करण्यात आली आहे। अधिक तपास अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे करत आहे। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।